赶快弄死了。नमस्कार, मी मनीषा. आत्म सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर हा गेल्या महिन्यातला मम्मीकडे माहेरी गेलेले तेव्हाचा हा व्हिडिओ आहे, जो अजूनही एडिट करायचा होता. तर सगळेच आम्ही एकत्र होतो. म्हणजे माझी 2 नंबरची बहीण आहे, तर तीसुद्धा पुण्यावरून, ती आणि तिचे मिस्टर आले होते आणि सगळे असं एकत्र असल्यानंतर खूप मजा मस्ती येते. तर आमचं भरपूर दिवसापासून चालू होतं की कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला, पण प्लॅनिंग व्हायचं आणि कॅन्सल व्हायचं, कारण इतकं बाहेर ऊन असायचं की नको वाटायचं इतक्या उन्हामध्ये जायला बाहेर. शेवटी सगळ्यांनी मिळून आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जायचं ठरवलं आणि मग घाटकोपरवरून कर्जतसाठीची आम्ही ट्रेन पकडली. कर्जतला उतरलो आणि तिथून आम्हाला खोपोलीला जायचं होतं, कारण खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तर कर्जतवरून जी ट्रेन सुटणार होती तर त्याला यायला अजून अर्धा तास होता. त्यामुळे आम्ही कर्जतच्याच प्लॅटफॉर्मवरती वाट बघत बसलो होतो आणि आमची ही चिल्लीपिल्ली कुठेही गेलो तर दंगामस्ती यांची चालूच असते. त्यामुळे तिथे प्लॅटफॉर्मवर सुद्धा ह्यांची दंगामस्ती सुरू होती. खोपोलीला आलो आणि खोपोलीमधून आम्हाला तिथून रिक्षा पकडायची होती, कारण खोपोलीच्या स्टेशनवरून तिथून एक अर्धा तासाचा रस्ता होता गगनगिरी महाराजांच्या मठापर्यंत. मग इथे रिक्षा ज्या आहेत त्या शेअरिंगच्या होत्या. तिथून आम्ही शेअरिंगच्या रिक्षा 2 रिक्षा केल्या आणि दोन्ही रिक्षामध्ये बसून आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आलो. खूप सुंदर आणि प्रशस्त असा मठ आहे. विशेष करून सगळीकडे स्वच्छता आहे, कुठेही घाण दिसत नाही आणि शिस्तबद्धता पण आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला चप्पल विभाग आहे आणि तिथे प्रत्येकाने आपली चप्पल जे आहे ते काढून ठेवायचे असतात. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर इथे हातपाय धुण्याची सुद्धा सोय आहे. आम्ही सगळ्यांनी हातपाय वगैरे धुवून घेतले आणि इतक्या उन्हातून आल्यानंतर हातपाय उचल्यानंतर मग कुठेतरी असं गार वाटलं. इथे महाप्रसादाची पण सोय आहे. 1:30ची टायमिंग असते. कुपन विभाग आहे, तिथून कुपन घेऊन आतमध्ये प्रसाद मिळतो. पण आम्हाला याला थोडासा उशीर झाला ना, 1:30 वाजून गेले, त्यामुळे आम्हाला प्रसाद नाही मिळाला. फक्त आम्ही मुलांसाठी सांगून तिथून प्रसाद घेतला होता. त्यानंतर आम्ही मुलांनी प्रसाद घेतला आणि आतमध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो.
गगनगिरी महाराजांचा मठ हा शांत निसर्गरम्य अशा पर्वतरांगांच्या आणि नदीच्या काठावरती बसलेला आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न आणि शांत वाटतं, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यासारखं वाटतं. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून इथे आल्यानंतर कळतं की शांती म्हणजे काय, आणि ती फक्त अनुभवातूनच कळते. संपूर्ण मठ फिरून झाल्यानंतर मठाच्या पाठीमागच्या बाजूला गुहा आहे, तर तिकडेसुद्धा आम्हाला जायचं होतं. मध्ये मध्ये असे रस्ता तापल्यामुळे पायाला चटके बसत होते, म्हणून आम्ही असं पळत पळत निघालो होतो. मठापासून ते गुहेपर्यंतचं अंतर जे आहे तर ते जवळजवळ 15-20 मिनटाचं अंतर होतं आणि आम्हाला चालत जायचं होतं. त्यामुळे ऊनसुद्धा होतं खूप आणि पायाला चटके पण बसत होते. त्यामुळे आम्ही विचार करत होतो की जायचं की नाही, कारण पायामध्ये चप्पल नव्हते. कारण प्रवेश आतमध्ये केल्यानंतर तिथे प्रवेशद्वाराजवळ चप्पल जे आहे ते ठेवून दिलं होतं तिथेच, त्यामुळे चप्पल नव्हते. त्यामुळे मुलांना कसं घेऊन जायचं हा आमचा सगळ्यांचा विचार चालू होता. तर काय करायचं, सगळेजण म्हणाले की नको जायला, कारण खूप ऊन आहे, डांबरी रस्ता आहे आणि चटके बसणार. त्यामुळे पण मी आणि करिश्माने ठरवलं की नाही, जाऊन येऊया, कारण पुन्हा पुन्हा येणं होईल नाही होईल सांगता येत नाही. त्यामुळे एकदा आलं तर सगळंच ठिकाण आहे तर ते पूर्ण बघून घ्यायचं. पुन्हा मनामध्ये वाटायला नको की आपण ह्या ठिकाणी गेलो नाही, जायचं राहिलं. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की गेल्याशिवाय तर कसं कळणार, बघूया, जाऊन तरी बघूया. म्हणून आम्ही दोघींनी धाडस केलं आणि आम्ही दोघी निघालो जायला. आणि बाकीची मंडळी जी आहे तर ती मठामध्येच थांबली होती आणि चटके इतके बसत होते, भयंकर चटके बसते. आम्ही पळत पळत दोघीजण निघालो होतो गुहेकडे. वाटत होतं आम्हाला की आम्ही जाऊ शकेन की नाही, कारण इतका रस्ता तापलेला होता आणि 15-20 मिनटाचं अंतर म्हटलं तर बिना चप्पलचं इतक्या तापलेल्या रस्त्यावरून जाणं शक्य आहे का, मग आम्हाला जाऊ शकेन आम्ही पूर्ण की नाही हे आम्हाला वाटत होतं. पण आधीमध्ये झाडांची सावली होती आणि मध्ये काहीतरी काम चालू होतं रस्त्याचं. त्यामुळे त्या ज्या काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी पण आम्हाला सांगितलं की डोंगराच्या इथून ते खालीपर्यंत पाण्यासाठी पाट असा साईडला केलेला आहे रस्त्याच्या कडेला, तर तुम्ही त्यातून जा, म्हणजे तुमच्या पायाला गार लागेल, चटके बसणार नाही. तर तेव्हा आम्हाला या गोष्टीची प्रचिती आली की इच्छा तिथे मार्ग, म्हणजे जिथे आपल्या इच्छा असेल तिथे आपल्याला मार्ग नक्कीच निघतो. तर आम्ही असंच दोघीजण बोलत आणि आधीमध्ये चटके बसत होते, आधीमध्ये झाडांची सावली होती, मध्ये मध्ये पाठामधून आम्ही जात होतो. तर इतकं काही वाटलं नाही जितकं सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं. काही पर्यटक पण होते आधीमध्ये गुहेकडे जाणारे, त्यांना आश्चर्य वाटत होतं की आम्ही कसं काय बिना चप्पलचं इतक्या तापलेल्या रस्त्यावरून चालतो आहे. तर त्या सगळ्यांमध्ये आम्हीच एकटे असे होतो की बिना चप्पलचं रस्त्यावरून चाललेलो होतो. पण त्याचं आम्हाला काहीच वाटत नव्हतं, कारण चारी बाजून झाडी, डोंगर आणि डोंगराकडे जाणारा रस्ता, आणि हा अनुभव आम्ही कधीही अनुभवला नव्हता. त्यामुळे खूप छान वाटत होतं. फायनली आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो आणि गुहेच्या इथून मठाचं दृश्य जे आहे तर ते खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की मठ जे आहे ते किती लांब आहे आमच्यापासून. आणि इथे गुहेमध्ये आल्यानंतर इतका गारवा वाटत होता, खूप शांत गारवा, आणि मस्त वाटत होतं. असं वाटतं दिवसभर ह्या गुहेमध्येच बसावं, इतकं शांती इथे होती. कुठलाही कलकलाट नाही, गजबजाट नाही. खूप छान वाटत होतं. थंडावा होता एक प्रकारचा, आणि एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी इथे होती. आतमध्ये महाराजांचे समाधी आहे आणि फोटो आणि मूर्ती वगैरे होते, त्यांचं दर्शन वगैरे आम्ही केलं. काही पर्यटक इथेच बसले होते बराच वेळ, दर्शन वगैरे घेतलं, थोडे फोटोज वगैरे काढले आणि थोडा वेळ बसलो आम्ही इथे. आणि त्यानंतर मग आम्ही इथून निघालो आणि तिकडे गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की आम्ही निम्म्यातूनच आलो आहे, पूर्ण तिथपर्यंत गेलोच नाही गुहेपर्यंत. त्यांना तिथले फोटोज वगैरे दाखवले, मग त्यांना खात्री पटली की आम्ही जाऊन आलो आहे म्हणून. त्यानंतर आम्ही जायला निघालो आणि सकाळपासून सगळ्यांनी काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून सगळ्यांना भूक लागली होती. त्यामुळे थोडं बाहेर काहीतरी खाल्लं आणि आम्ही निघालो. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.